चाचा नेहरूंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काळीमा फासून सुप्रसिद्ध गीतकार मजरू सुलतानपुरी यांना तब्बल 2 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. ते सुद्धा फक्त एक कविता सादर केली म्हणून. झालं असं की मजरू सुलतानपुरी यांनी एका कवितेतून नेहरूंना हिटलरची उपमा दिली आणि नेहरूंमधला हुकुमशहा बाहेर आला. मन में जहर डॉलर का बसा के फिरती है भारत की अहिंसा, खादी के केंचुल को पहनकर ये केंचुल लहराने न पाए, ये भी है हिटलर का चेला, मार लो साथी जाने न पाए, कॉमनवेल्थ का दास है नेहरू, मार लो साथी जाने न पाए. त्यानंतर मोरारजी देसाई ज्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नेहरू सरकारच्या सहमतीने 105 हुतात्म्यांचा बळी घेतला, त्यांनी मजरू सुलतानपुरी यांना मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये टाकलं. जो सुल्तानपुरी पंडित जी ने सामने तुम्हारी सु औकात छे, चुपचाप माफी मांग ले वरना. नेहरूंची माफी मागण्याचे मजरू सुलतानपुरी यांनी साफ नाकारल्यानंतर नेहरू सरकारने त्यांना तब्बल 2 वर्ष तुरुंगात डांबून ठेवलं. विरोधाभास म्हणजे काँग्रेसने आपल्या शासन काळात अनेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सुरुंग लावला. मात्र त्याच नेहरूंचा नातू आणि काँग्रेसचा करंटा राजकुमार राहुल गांधी संविधान खतरे में है असा खोटा नॅरेटिव्ह बनवू पाहतोय आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांना पाठीशी घालतोय. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील वा देवेंद्र फडणवीस, पातळी सोडून टीका करणाऱ्यांविरोधात देखील यांनी कधीही सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. हाच फरक आहे संविधानाच्या नावाने कायम पोपटपंची करणाऱ्यांमध्ये आणि त्याचं रक्षण करणाऱ्यांमध्ये.